Next is homologous series. You have seen that chains of different length are formed by joining the carbon atoms to each other. तर आपण पाहिलं या अगोदरच्या लेक्चरमध्ये की कार्बन ॲटममध्ये जी कॅटेनेशन प्रॉपर्टी होती, ओके, आणि स्पेशली प्रॉपर्टी कोणासंदर्भात होती? हायड्रोजन संदर्भात. आणि हायड्रोजनसोबत त्यांनी हायड्रोकार्बन्सचं फॉर्मेशन करून डिफरंट लेंथच्या चेन तयार केल्या होत्या. त्यामध्ये काही ओपन चेन आणि काही क्लोज चेन, ओके. आणि ओपन चेनचे आपण दोन प्रकार पाहिले, स्ट्रेच आणि ब्रँच. Moreover, you have also seen that a functional group can take place of a hydrogen atom on these chains. आणि या चेन्समध्ये जो हायड्रोकार्बनमधला हायड्रोजन ॲटम आहे याला कोणतं तरी फंक्शनल ग्रुप काय करतो, त्याची जागा घेतो आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टीज बदलतात. आयदर ते अल्डिहाइड असेल, अल्कोहोल, ॲसिटल्डिहाइड, कोणते असेल, ओके. As a result of this, large number of compounds are formed having the same functional groups but different length of carbon chains. आणि याचाच परिणाम म्हणून लार्ज नंबरमध्ये अशा पद्धतीचे कंपाऊंड्स तयार होतात की ज्यांचा फंक्शनल ग्रुप सारखा असतो, मात्र कार्बनची जी चेन आहे त्याची लेंथ कशी असते? डिफरंट असते. जसं की For example, there are many compounds such as CH3OH, CH3CH2OH, CH3CH2CH2OH, CH3CH2CH2CH2OH, which contain alcohol as the functional group. आता आपल्या रेफरन्ससाठी अल्कोहोल दाखवलेला आहे फंक्शनल ग्रुप OH, ज्याला आपण अदर नेम काय त्याचं? हायड्रॉक्झिल ग्रुप, ओके. आता सिंगल कार्बनला जर अल्कोहोल अटॅच असेल तर त्याला आपण मिथिल अल्कोहोल किंवा IUPAC मध्ये त्याला मिथॅनॉल म्हणतात. त्यानंतर दोन कार्बन जर अल्कोहोलिक ग्रुपला अटॅच असतील हायड्रॉक्झिल ग्रुपला, तर यावेळेस त्याचं नाव असेल इथिल अल्कोहोल, हे कॉमन नेम, आणि IUPAC नेम इथेनॉल. त्यानंतर तीन कार्बन जर अटॅच असतील हायड्रॉक्झिल ग्रुपला तर त्याचं जनरल नेम आहे N प्रोपिल अल्कोहोल आणि IUPAC नेम आहे प्रोपेनॉल किंवा प्रोपेन 1 ऑल, कारण त्याचं आणखीन एक आयसोमर आहे प्रोपेन 2 ऑल. आणि फायनली जर पाहिलं आपण तर चार कार्बन जर अटॅच असतील, जसं की ब्युटेन आहे ना, ब्युटेनच्याच एका हायड्रोजनला कोणी रिप्लेस केलं? हायड्रॉक्झिल ग्रुपनं रिप्लेस केलं अल्कोहोलिक ग्रुपनं. तर यावेळेस त्याचं जे कॉमन नेम आहे ते आहे N ब्युटिल अल्कोहोल. N किंवा प्रायमरी असेल तर लॉंगेस्ट चेन, ओके, आणि त्याला निओ म्हणतात. आणि IUPAC नेम जे आहे तर याचं असेल ब्युटेन 1 ऑल, ओके. Though the length of the carbon chains in them is different, their chemical properties are very much similar due to the presence of the same functional group in them. आता कार्बन ॲटमची जी लेंथ आहे ती या चेन्समध्ये आपल्याला डिफरंट दिसेल, बरोबर आहे का? फर्स्टमध्ये एकच कार्बन आहे, सेकंडमध्ये 2, त्यानंतर एक कार्बन वाढत गेलेला आहे. आता असं जरी असेल म्हणजे यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ना ह्या एकमेकांशी जास्त मॅच करतात, म्हणजे सिमिलर आहेत. आणि यामागचं रिझन जर पाहिलं आपण की कार्बनची संख्या जरी कमी जास्त असेल मात्र त्यांना अटॅच असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे तो मात्र कसा होता? सेम होता. आणि सेम फंक्शनल ग्रुप असणारे जे कार्बन कंपाऊंड्स असतील तर त्यांचे जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत या बऱ्याच अंशी कशा असतात? सिमिलर असतात. The series of compounds formed by joining the same functional group in the place of a particular hydrogen atom on the chains having sequentially increasing length is called homologous series. मग आता होमोलॉगस सिरीजला जर आपण डिफाईन करायचं असेल तर कंपाऊंडची अशी सिरीज की ज्यामध्ये पर्टिक्युलर हायड्रोजन ॲटम आहे तर त्याच्याऐवजी सर्वच ठिकाणी काय असेल? सेम फंक्शनल ग्रुप असेल, ओके. आणि कार्बनची नुसती चेन वाढत चालली, जसं की आपण वरती पाहिलं आहे की नाही. OH प्रत्येक वेळेस जर पाहिलं आपण टर्मिनल पोझिशनला कोण होता? हायड्रॉक्झिल ग्रुप होता. फक्त कार्बनची संख्या स्टेप बाय स्टेप वाढत गेली आणि सर्व ग्रुपमध्ये जरी कार्बनची संख्या म्हणजे कार्बनची चेन अल्किल ग्रुप म्हणतो त्याला आपण, तो चेंज होत असेल मात्र सेम फंक्शन ग्रुप असल्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत, म्हणून कंपाऊंडच्या त्या सिरीजला आपल्याला काय म्हणता येईल? होमोलॉगस सिरीज म्हणता येईल. There are different homologous series in accordance with the functional group. आणि फंक्शनल ग्रुप बदलला की होमोलॉगस सिरीजचा टाईपसुद्धा काय होणार? त्या ठिकाणी बदलणार. For example, homologous series of alcohols, homologous series of carboxylic acids, homologous series of aldehydes, etc.
आणि आपण जी आता सिरीज पाहिली ती कोणती होती? होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल होती. तर त्याऐवजी आता वरतीच सर्वच ठिकाणी OH आहे, त्याच्याऐवजी जर COOH ग्रुप राहिला असता तर सर्व सिरीज कशी झाली असती? कार्बोक्झिलिक ॲसिडची. त्यानंतर OHच्या ऐवजी जर CHO राहिला असता अल्डेहाइड ग्रुप, तर यावेळेस ती पूर्ण सिरीज कशी राहिली असती? अल्डेहाइडची. All the members of the homologous series are homologous of each other. होमो म्हणजे सेम केमिकल प्रॉपर्टीज असणारे ते एलिमेंट्स कंपाऊंड्स असतील. आणि दॅट्स वाय लक्षात ठेवायचं की होमोलॉगस सिरीजमध्ये असणारे सर्व मेंबर्स एकमेकाला कसे असतात? होमोलॉग असतात. होमोलॉगचा अर्थ असा येत आहे की त्यांच्या फंक्शनल ग्रुप सेम असल्यामुळे त्यांच्या बऱ्याच केमिकल प्रॉपर्टी एकमेकांच्या काय आहेत? सिमिलर आहेत. Earlier you filled the structural formula and molecular formula in the table 9.12. ओके. From that the initial part of the homologous series of alkynes was formed. आणि टेबल 9.12 जे आपण पाहिलं होतं या अगोदर. ओके. आता ही जी होमोलॉगस सिरीज आहे ही कोणत्या फॅमिलीची आहे? अल्केन फॅमिलीची आहे. कारण त्या सर्वांचा जर तुम्ही पाहिला तर प्रिफिक्स डिफरंट आहे, मात्र सफिक्स कसा आहे? सारखा आहे. आणि सर्वांमध्ये जर पाहिला आपण तर जनरल फॉर्म्युला त्यांचा कोणता आहे? CnH2n+2. दॅट्स वाय इट इज अ होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन फॅमिली असं म्हणता येईल आपल्याला. नेक्स्ट. Let us understand the characteristic of homologous series by considering initial parts of homologous series of alkenes, alkynes and alcohols. आणि म्हणून हायड्रोकार्बनचे जे 3 ग्रुप आहेत त्या प्रत्येकाच्या सिरीजचा आपण अभ्यास करू. पहिला आहे अल्केन, दुसरा आहे अल्कीन आणि तिसरा अल्काईनच्या ऐवजी त्यांनी अल्कोहोल घेतलेला आहे. आता ओव्हरऑल चार्टमध्ये जर आलो आपण तर ही जी सिरीज आहे होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स, तर याच्यामध्ये जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर मिथेनपासून कुठपर्यंत जायचं आपल्याला? हेक्झेनपर्यंत जायचं आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे त्याला केअरफुली जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो कोणता आहे? CnH2n+2. कार्बनची जेवढी संख्या आहे हायड्रोजनची संख्या ही त्याच्या दुपटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? 2 ॲड करायचे आहे. त्यानंतर दुसरं दाखवलं आपल्याला कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याचा नियम तुम्हाला माहिती आहे. टर्मिनल पोझिशनला 3 हायड्रोजन आणि मिडल पोझिशनला 2च हायड्रोजन घ्यायचे. कार्बनची फक्त आपल्याला टेट्रा व्हॅलेन्सी काय करायची आहे? सॅटिस्फाय करायची आहे. आता फर्दर जर आपण चार्ट फिल करत गेलो तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे ब्युटेनमध्ये 4, पेंटेनमध्ये 5 आणि हेक्झेनमध्ये किती येतील? 6 येतील. आणि नंबर ऑफ CH2 युनिट्स जर पाहिलं आपण, ओके, तर CH2 युनिट्सचा अर्थ काय माहिती आहे का? याच्यात असं नाही बघायचं किंवा CH3 अलाउड नाही असं नाही. CH4 बी जमतो. स्वतः CH4सुद्धा एक CH2चं काय आहे? युनिट्सच आहे. कारण CH2 आणि 2 बॉन्ड्स आहेत ना. इथं जर पाहिलं आपण CH2ला 2 साईडला 2 बॉन्ड आहेत, म्हणून इथं कुणी असू द्या हायड्रोजन कार्बन चालतं आपल्याला. दॅट्स वाय ब्युटेनमध्ये सुद्धा CH2चे 4 युनिट्स, पेंटेनमध्ये 4 आणि हेक्झेनमध्ये पण 4. आता राहिला प्रश्न, आपण म्हणलो होतो की यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बऱ्याच अंशी सेम आहे. तर आपण बॉइलिंग पॉईंटला जर ऑब्झर्व केला आपण तर बरोबर आहे का? तर सर्वच्या सर्व हायड्रोकार्बनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे हा सर्वांचा कसा आहे? 100पेक्षा लोच आहे. म्हणजे याचा अर्थ लो बॉइलिंग पॉईंट असणं हे सर्व अल्केनचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसऱ्या सिरीजमध्ये येऊ आपण. ती सिरीज आहे होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोलमध्ये जर आपण फॉर्म्युले पाहिले तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण रेफरन्ससाठी घेऊ, थोडंसं इझी जाईल. आता यामध्ये वरती आपण जे एक्झाम्पल घेतले होते तेच होते, बरोबर आहे का? मिथेनॉल, इथेनॉल, त्यानंतर प्रोपेनॉल जो आहे ना, तर याचे 2 आयसोमर्स आहेत. इथं जे तुम्हाला दिलेलं आहे तर 1, 2 आणि 3 जर गेलो आपण तर याचं नाव काय येतं? प्रोपेन 1ऑल. ओके. आणि याचा दुसरा मेंबर पण आहे प्रोपेन 2ऑल. जर सेकंड नंबरला हायड्रोक्सिल ग्रुप अटॅच असेल तर ठीक आहे, तो विषय नाही आपल्यासाठी. IUPAC पुढे आपल्याला. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर प्रोपेनॉलमध्ये कार्बनची संख्या किती आहे? 3. आणि CH2ची युनिट्स जे आहेत ते सुद्धा किती आहेत? 3च आहे. ब्युटेनॉलमध्ये जरी गेलो आपण तर तुम्हाला जे दिलेलं स्ट्रक्चर आहे
हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ब्युटेन 1 ऑल. आणि याहीमध्ये जर पाहिलं आपण तर त्याचे आणखीन एक दुसरा आयसोमर आहे, तो आहे ब्युटेन 2 ऑल. म्हणजे प्रोपेनॉल आणि ब्युटेनॉल यांचे आयसोमर्स जर पाहिले तर 2 आयसोमर्स आहेत. मात्र तुम्ही जर पेंटेनॉलमध्ये गेले तर त्याचे किती येतील, 3 आयसोमर्स येतील. आता यामध्ये कार्बनची संख्या 3 आणि CH2ची युनिटसुद्धा 3. जनरली जर पाहिलं आपण तर अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा कोणापेक्षा जास्त आहे, हायड्रोकार्बनपेक्षा जास्त आहे पहा, आहे की नाही. मात्र जरी पाहिलं आपण तर जवळपास जास्त डिफरन्स नाही आहे, म्हणून त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत असं म्हणता येईल आपल्याला. थर्डमध्ये जर गेलो आपण तर होमोलॉगस सिरीज कोणाची आहे, अल्किन्स, ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतं. आता अल्किन ज्याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n, यामध्ये इथिन, प्रोपीन, 1 ब्युटीन आणि 1 पेंटीन असे काही दाखवले तुम्हाला. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर पहा, नंबर ऑफ CH2 युनिट्स जर पाहिलं आपण, ज्याच्या दोन्ही साईडला काय असतील, सिंगल बॉन्ड असेल, तर ती किती दाखवले आहेत, इथिनमध्ये 0 दाखवलेले आहेत, हे तर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जरी कार्बन 2 असतील परंतु कार्बनमध्ये तर काय आहे, डबल बॉन्ड आहे, म्हणून इथं CH2 युनिटचं फॉर्मेशन नाही, आपल्या दोन्ही साईडला सिंगल बॉन्ड पाहिजे. ओके, मेंबर कोणताही असू द्या, दॅट्स वाय. आता आपण 1 ब्युटीनकडे येऊ, किंवा याला पहा नॉमेनक्लेचर कसं झालं आहे, 1 2 3 4, जिकडून डबल बॉन्ड जवळ आहे तिकडून नंबरिंग करायची होती. त्याचा प्रिफिक्स आहे बट. त्यानंतर 1 आणि 2 मध्ये लोएस्ट नंबर ऑफ कार्बन ॲटम कोणता आहे, 1, आणि डबल बॉन्ड अल्किन फॅमिली असल्यामुळं ENE त्याचं नाव आहे बट 1 इन किंवा 1 ब्युटीन पण म्हणतात त्याला. तर यामध्ये कार्बनची संख्या आहे 4, मात्र CH2 युनिट जे आहेत ते किती येतील, याच्यामध्ये फक्त 2च येतील. आणि फायनली 1 पेंटीन किंवा वरती सांगितल्या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर याचं IUPAC काय येईल, पेंट 1 इन येईल. यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे किती येतील, 5, आणि CH2चे जे युनिट्स आहेत ते किती येतील, फक्त 3 येतील. या पद्धतीनं. ठीक आहे, काही क्वेश्चन्स आहेत ते आपण घेऊ. By how many CH2 units do the formula of the first 2 members of homologous series of alkanes, methane and ethane differ? आता मिथिलीन ज्याला आपण CH2 युनिट्स म्हणतो, तर त्याचा फरक असणारा जे मेथेन आणि इथेन आहे तर याच्यामध्ये किती डिफरन्स आहे, तर किती डिफरन्स आहे, फक्त 1 युनिटचा फरक आहे फक्त. आता सेम पद्धतीनं Similarly, by how CH2 unit do the neighboring member ethane and propane differ from each other? आणि इथे जरी पाहिलं आपण इथेन आणि दुसरं कोण आहे, प्रोपेन, तर या दोघांमध्ये डिफरन्स काढला तर आपण एकच मिथिलीन ग्रुपचा काय असेल, युनिटचा फरक आहे. How many methylene units are extra in the formula of the fourth member than the third member of the homologous series of alcohols? आता अल्कोहोलचा 4th आणि 3rd मेंबरमधला आपला डिफरन्स बघायचा आहे. 4th मेंबर कोण होता, ब्युटेनॉल, आणि 3rd मेंबर कोण होता, प्रोपेनॉल. त्याच्यामध्ये पण CH2 युनिटचा कितीचा फरक आहे, फक्त एकच युनिटचा फरक आहे. How many methylene units are less in the formula of the second member than the third member of the homologous series of alkanes? आणि अल्किन्समध्ये जरी पाहिलं आपण तर सेकंड मेंबर कोण होता, प्रोपीन, आणि 3rd मेंबर कोण होता, 1 ब्युटीन. तर या दोन्हीमध्ये एकच मिथिलीन युनिटचा काय आहे, फरक आहे. You have found that in any homologous series, while going in an increasing order of the length of the carbon chain, every time one methylene unit CH2 goes on increasing. म्हणजे फंक्शनल ग्रुप जरी बदलला परंतु ट्रेंड बदलतो का, नाही. ट्रेंड तोच आहे की प्रत्येक होमोलॉगस सिरीजमध्ये एकच मिथिलीन युनिटचा काय आलेला आहे, फरक आलेला आहे. Therefore, while going in an increasing order of the length, there is a rise in the molecular mass of the member by 114 units. युनिफाईड मास किंवा त्याला आपण AMU पण म्हणतो, ॲटॉमिक मास युनिट, किंवा डाल्टनसुद्धा आहे ना. आता लक्षात घ्या, कार्बनचं जे ॲटॉमिक मास आहे ते किती आहे, 12. तो कार्बनचं एक आपण 12 वाला घेतला. हायड्रोजन किती आहे, 2, त्याचं मास किती आहे, 1, आणि सर्वांची बेरीज केली तर किती येईल, 14 येईल. आणि या रिझनमुळं काय होतं की जेव्हा आपण
कार्बनची जी लॉंगेस्ट चेनची लेंथ इन्क्रीज होत जाते, तर कोणतीही होमोलॉगस सिरीज असू द्या त्यामध्ये मॉलिक्युलर मासचा डिफरन्स पाहिला तो किती आला 40 युनिटचा. कारण डिफरन्स किती आहे 1 मिथिलीन युनिट. 1 मिथिलीन युनिटचा मॉलिक्युलर मास किती आहे 14 युनिफाईड मास आहे. दॅट्स वाय 14 युनिटचा डिफरन्स येईल. Inspection of the table 9.17 A, B and C will reveal one more point to you, and that is gradation in the boiling points. आता ॲटॉमिक ट्रेंड जे आहेत ते तुम्ही यावेळेस अभ्यासलेले आहेत, बरोबर आहे का. आता बॉइलिंग पॉईंटमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला थोडंसं ग्रेडेशन दिसेल. जसं की आता आपण मिथेन टू हेक्झेन जर गेलो तर बॉइलिंग पॉईंट जो आहे काय होत गेलेला आहे टप्प्याटप्प्यानं इन्क्रीज होत गेलेला आहे. मिथेनॉल टू ब्युटेनॉल सुद्धा बॉइलिंग पॉईंट काय होत गेला आहे इन्क्रीज. आणि इथिन टू पेंटिन जर गेलो आपण तर बॉइलिंग पॉईंट काय होत गेला आहे इन्क्रीजच होत गेलेला आहे. आणि जर आपण रेफरन्ससाठी 2 कार्बन युनिट जर घेतला तर 2 कार्बन इथेनचं किती आहे -88.5. 2 कार्बन अल्कोहोल म्हणजे इथेनॉल जर घेतलं तर किती झाला तो 78 म्हणजे वाढलेला आहे. म्हणजे अल्कोहोलचा कोणापेक्षा जास्त आहे अल्केन फॅमिलीपेक्षा अल्कोहोल फॅमिलीचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे जास्त आहे. आणि जर इथं आपण इथिन जर घेतला तर त्याचा किती आला -102. म्हणजे याचा अर्थ अल्केनपेक्षा अल्किनचा जास्त अल्किनपेक्षा अल्कोहोलचा जास्त. आणि अल्कोहोलमध्ये बॉइलिंग पॉईंट जास्त असण्याचं रिझन काय असेल. आता अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असण्यामागचं रिझन जर पाहिलं आपण ते रिझन आहे की हायड्रोजन बॉन्डिंग. पुढे 11th आणि 12thला गेलात तुम्ही की तुम्हाला हा प्रश्न वारंवार येणार आहे की जिथेही हायड्रोजन बॉन्डिंग असते हायड्रोजन बॉन्डिंग कुठं आहे ॲसिडमध्ये आहे त्याच्यानंतर अल्कोहोलमध्ये आहे. तर जिथेही हायड्रोजन बॉन्डिंग आहे तर तो स्ट्रॉंग बॉन्ड असतो आणि तो ब्रेक करण्यासाठी काय लागते जास्त एनर्जी लागते. आणि दॅट्स वाय बॉइलिंग पॉईंट जो आहे हा अल्कोहोलिक ग्रुपचा फंक्शनल ग्रुपचा हा इतर जे हायड्रोकार्बन्स आहे याच्या तुलनेमध्ये कसं आहे थोडंसं जास्त आहे. ठीक आहे आपण आपल्या क्वेश्चनकडे येऊ. Boiling point is a physical property of a compound. आता पुढे आपण जेव्हा कंपाऊंडचा अभ्यास करणार तर 2 पद्धतीचे गुणधर्म आपण अभ्यासत असतो. एक असतो फिजिकल प्रॉपर्टीज आणि दुसरं असतं केमिकल प्रॉपर्टीज. पैकी बॉइलिंग पॉईंट हा जो ट्रेंड आहे हा कशामध्ये येतो फिजिकल प्रॉपर्टीमध्ये येतो. कारण फिजिकल प्रॉपर्टी जो आहे हा टेम्पररी चेंज असतो आहे की नाही. जसं की आपण आईसला मेल्ट केलं तर काय तयार होतं वॉटर आणि वॉटरला जर फ्रीज केलं तर आईस तयार होईल. दॅट्स वाय बॉइलिंग पॉईंट इज अ फिजिकल प्रॉपर्टी. Generally, it is found that while going in an increasing order in any homologous series, the physical property shows variation in one direction, that is, a gradation is observed in the physical properties. आता डाऊन द सिरीज जर पाहिला आपण तर बॉइलिंग पॉईंट सायमल्टेनियसली काय होत गेलेला आहे इन्क्रीज होत गेलेला आहे. आणि एखादा फिजिकल प्रॉपर्टीचं डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी काय दिसलं ग्रेडेशन दिसलं. याला काय म्हणायचं ग्रेडेशन. कारण वन डायरेक्शनमध्ये असं म्हणजे असं नाही की अगोदर अप होता नंतर डाऊन झाला नंतर अप आहे असं आहे का नाही. कंटिन्युअसली तो काय होत गेला आहे इन्क्रीज होत गेला आहे. इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण एक ट्रेंड म्हणू किंवा त्याला काय म्हणता येईल ग्रेडेशन म्हणता येईल. यूज युअर ब्रेन पॉवर. The table 9.17c shows the homologous series of alkenes. पाहिलेली आपण. Inspect the molecular formula of the member of this series. Do you find any relationship in the number of carbon atoms and the number of hydrogen atoms in the molecular formula? आणि तो आपण अभ्यासलेला आहे कारण आपण मी तुम्हाला ऑलरेडी 3 सांगितले तिघांचे एक नाही. आणि अल्किनचं जनरल फॉर्म्युला काय CnH2n+2. If the number of carbon atoms in the molecular formula of alkenes is denoted by कट रेडाला कट करायचं. n, what will be the number of hydrogen atoms? आता आपल्याला अल्किन संदर्भात विचारलं कार्बनची संख्या जर n असेल तर हायड्रोजन ॲटमची संख्या 2n+2 असेल. The molecular formula of the members of the homologous series of alkenes can be represented by a general formula CnH2n. ओके अल्किन आहे सॉरी CnH2n. तर जनरल फॉर्म्युला काय आहे जितकी कार्बनची संख्या आहे हायड्रोजनची संख्या त्याच्या काय असते नेहमी दुप्पट असते. When the value of n is 2,
we get We get the molecular formula of the first member of this series as C2H2X2. मल्टिप्लाय बाय 2 हां आणि Multiply. सो म्हणून इथिनचा जनरल फॉर्म्युला काय आला C2H2 That is C2H4. हम्म. When the value of N is 3, the molecular formula of the second member of the alkene series is obtained as C3H2 multiplied by 3, that is C3H6. आता एक लक्षात घ्या, अल्केन फॅमिलीचा पहिला मेंबर कोण होता? मिथेन. बरोबर आहे का? म्हणजे एक कार्बनवाला. परंतु जेव्हा अल्किन फॅमिलीमध्ये येईल तिथं सिंगल कार्बनवाला युनिट आहे का? नाही, कारण आपल्याला अपेक्षा आहे कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड. त्याच्यामुळं जो फर्स्ट मेंबर असेल अल्किन फॅमिलीचा तर तो असेल इथिन आणि सेकंड मेंबर आहे प्रोपीन, ज्याचं जनरल फॉर्म्युला काय आहे? C3H2 हा सेकंड मेंबर असेल. C3H6 सॉरी इथिन. What would be the general formula for the molecular formula of the members of the homologous series of alkanes? अल्केन CnH2n plus 2. What will be the value of N for the first member of this series? आणि या सिरीजमधला फर्स्ट मेंबर आत्ता सांगितलं मिथेन, आहे की नाही? तर किती असेल कार्बनची संख्या? एकच आहे. The general molecular formula for the homologous series of alkynes is CnH2n-2. आता अल्केनच्या अगदी विरुद्ध घ्यायचा कुणाचा? अल्काईनचा, कारण यामध्ये कार्बन कार्बनचं काय आहे? ट्रिपल बॉन्ड. दॅट्स वाय कार्बनचे जेवढे नंबर्स आहेत हायड्रोजनची संख्या डबल करून आपल्याला 2 सबस्ट्रॅक्ट करायचे. त्यामुळे जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. Write down the individual molecular formula of the first, second and third member by substituting the values 2, 3 and 4 respectively for N in this formula. आता फर्स्ट मेंबरचं काय असेल? C2H2, तो कोण असेल? इथिन. सेकंड मेंबर सॉरी इथाईन, हां प्रोपाईन. प्रोपाईनचा काय असेल? सो वाटल्यास आता आपण तयार करू वाटल्यास. पहा कोणते कोणते मेंबर सांगितले? पहिला इथाईन. इथाईनमध्ये CH ट्रिपल बॉन्ड CH. आता इथं H जर दाखवत असेल ना, पण हा ॲक्च्युअल ट्रिपल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये, हायड्रोजनचा काही संबंध नसतो. कारण तुम्ही काही टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं तर HC ट्रिपल बॉन्ड CH असं दाखवलेलं आहे इथाईनला. ओके, तर हा झाला फर्स्ट मेंबर. सेकंड मेंबर कोण आहे? प्रोपाईन, है ना? प्रोपाईनचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो काय असेल? हां, याचा वरचा जो जनरल फॉर्म्युला काय होता? C2H2. याचा जनरल फॉर्म्युला C3H6 घ्यायचा आहे. तर त्याचं एक स्ट्रक्चर गोळ वाटल्यास आपण CH3C ट्रिपल बॉन्ड CH. सॉरी इथे 4 येईल, C3H4, कारण आपल्याला 3 दोन्ही 6 मधून 2 सबस्ट्रॅक्ट करायचे. ओके, थर्ड मेंबर कोणता येईल? ब्युटाईन. आता ब्युटाईनमध्ये पहा C4, 4 2 जा 8, 8 मधून 2 सबस्ट्रॅक्ट करा, किती येईल? 6. आणि स्ट्रक्चर जर काढला आपण तर वाटल्यास आपण काय करू? सेकंड नंबरला घेऊ. सो CH3C ट्रिपल बॉन्ड CH3 समजलं? ब्युटाईन. बरं ना, 6 हायड्रोजन आणि 4 कार्बन. ॲक्च्युली हा बट 2YN आहे. IUPACमध्ये जर पाहिलं आपण याचं नाव तर बट 2YN येईल. पुढे पाहू आपण. ठीक आहे, नेक्स्ट. From the above example, we come to the known the following characteristic of the homologous series. First, while going from one member to the next in a homologous series, one methyl CH2 unit get added. आता होमोलॉगस सिरीजचे जेव्हा आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलो तर पहिला ट्रेंड आपण पाहिलो की होमोलॉगस सिरीजमध्ये जेव्हाही आपण एका मेंबरकडून नेक्स्ट मेंबरकडे जातो तेव्हा एक मिथिलीन ग्रुप CH2 युनिट्स काय होत जातं? ॲड होत जातं. अर्थातच त्याचं मॉलिक्युलर मास कितीने वाढतो? 14 युनिफाईड मासनं वाढतं. आणि याचाच अर्थ कार्बनची संख्या फक्त कितीने वाढते? 1नं. म्हणजे नंबर ऑफ कार्बन अँड इन्क्रीज बाय 1. हा झाला पहिला ट्रेंड. सेकंड, molecular mass increased by 14 united mass. C unified. C number of carbon atoms increased by. ओके, घेतला आपण. नेक्स्ट सेकंड. Chemical properties of the members of a homologous series show similarity. हां, आता जरी आपल्याला बॉइलिंग पॉईंट संदर्भात व्हेरिएशन दिसलेलं आहे परंतु ती कोणती प्रॉपर्टी होती? फिजिकल प्रॉपर्टी होती.
आणि आपल्याला माहीत आहे की केमिकल प्रॉपर्टीज जर पाहिलं आपण होमोलॉगस सिरीजच्या मेंबरच्या, तर हे काय शो करतं त्या ठिकाणी? सिमिलरिटी शो करतं. All the members of a homologous series can be represented by the same general molecular formula. आणि होमोलॉगस सिरीजचा कोणताही मेंबर आपण जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानं काय करू शकतो? शो करू शकतो. जसं की एक्झाम्पल म्हणून आपण जर इथं ROH घेतला, हा झाला अल्किल अल्कोहोल, बरोबर आहे का? याच्यामध्ये सर्व कार्बनची किती लॉंगेस्ट चेन आहे ही आली, बरोबर आहे का? आणि हे तर पाहिलेच आपण कोणते अल्केन अल्किन अल्काईनचे तर पाहिलेच. सेम पद्धतीनं जर ॲसिड ग्रुप असेल तर त्याला आपण काय वापरतो? RCOOH. अल्डिहाइड ग्रुप असेल तर RCHO. म्हणजे या पद्धतीनं आपण काय करू शकतो? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं पण होमोलॉगस सिरीजला काय करू शकतो? त्या सर्व मेंबर्सला रिप्रेझेंट करू शकतो. त्यानंतर आय यूज युअर ब्रेन पॉवर. Write down the structural formula of the first 4 members of the various homologous series formed by making use of the functional groups in the table 9.16. आता टेबल 9.16 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की फर्स्ट 4 मेंबर जे आहेत तर त्यांच्यापासून काय करायचं? आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार करायचा आहे. ओके, यामध्ये जर आपण अल्कोहोल घेतला, ओके, तर OH आहे. आता अल्कोहोलची मी तुम्हाला 2 सांगितले होते, आपण 2 रेफरन्ससाठी घेऊ. एक घेऊ 3 मेंबरवाला घेऊ, CH3 CH2 CH2. ओके, एवढी लॉंगेस्ट चेन घेतली, याला काय अटॅच केला आपण? OH अटॅच केला. ओके, तर हे जे आहे 1 2 3 याचं नाव काय होईल? प्रोपेन. आणि 1 नंबरला अल्कोहोल ग्रुप अटॅच आहे म्हणून काय नाव झालं? प्रोपेन 1 ऑल. किंवा या ठिकाणी तुम्ही बेंझिनची रिंग घेऊ शकता. पहा, बेंझिनच्या रिंगला जर OH अटॅच असेल तर त्याचं नाव आहे बेन्झिल अल्कोहोल किंवा त्याचं IUPAC नाव काय आहे? फिनल. ओके, त्यानंतर अल्डिहाइड ग्रुपसाठी काय करू आपण? ब्युटेनचा मेंबर घेऊ वाटल्यास, जसं की CH3 CH2 CH2 CHO. ओके, ही सिरीज घेतली. फर्स्ट नंबर तर CHOलाच असतं, त्याच्यात तर काही डाऊटच नाही. अँड दॅट्स वाय याचं जेव्हा आपण नाव लिहू तेव्हा काय करायचं? आपल्याला ब्युटेन लिहायचं आहे. आणि 1 नंबरला अल्डिहाइड ग्रुप आहे. अल्डिहाइड ग्रुपसाठी काय लिहितो आपण? AL. त्याचं नाव काय होईल? ब्युटेन 1 AL. ओके, त्यानंतर किटोनसाठी जर आपण एक्झाम्पल घ्यायचं असेल तर सपोज मी एका साईडला घेतो CH3, नंतर आपल्याला C डबल बॉन्ड O घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला घेतो मी CH2 CH3. ओके, आता यामध्ये एकूण किती कार्बन होते? 4 कार्बनमुळं काय लिहिणार आपण इथं? ब्युटेन. आणि कीटोन ग्रुपचं जे सफिक्स आहे ते काय आहे? 1, म्हणून त्याचं नाव काय आहे? ब्युटेन 1. आणि राहिला ॲसिड ग्रुप, तर CH3 CH2 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 COOH. ओके, असं घेतलं आपण तर काय होईल? किती कार्बन झाले? 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहे. आता हे जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ना, आता पहा, अल्कोहोलसाठी आपण सफिक्स काय वापरला होता? OL. अल्डिहाइडसाठी काय वापरला होता? AL. कीटोनसाठी काय वापरला होता? 1. सॉरी, चला ना, ठीक आहे, ONE 1 वापरला होता. तर सेम पद्धतीनं आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ना, यासाठी काय वापरायचं आहे? OIC ॲसिड. ओके, मग आता जसं की आता एक एक्झाम्पल घेतो मी इथं घेतलं आपण, है ना. 4 कार्बन आहेत, किती? 5 कार्बन होते. 5 कार्बनमुळं याचं जे नाव आहे ते काय असेल? पेंटेन. पेंटेनचं E ड्रॉप करायचं आणि OIC पेंटॉनिक ॲसिड. आणि त्यानंतर समजा तुम्हाला इथरचं एक एक्झाम्पल समजून घ्यायचं असेल तर इथरसाठी काय करू आपण? पहा, सपोज आता इथं मी लिहितो CH3, त्यानंतर कोणता ग्रुप घ्यायचा? आपल्याला फक्त O घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथं घेतो मी C2H5, बरोबर. तर काय करायचं माहिती आहे का? याच्यामध्ये ABCDनुसार अगोदर कोण येतो? इथेन येतो का मिथेन येतो? कोणता येतो? नाही, ई अगोदर येईल ना. हां, म्हणून त्याला काय करायचं? ऑक्झी लावायचं. काय लावायचं? ऑक्झी शब्द लावायचा. त्यामुळे याचं नाव काय होईल? इथॉक्झी मिथेन.
ओके. तर हे कोणाचा ग्रुप झाला? इथरचा. इस्टरमध्ये जे आहे ना, आता मी इथरमध्ये काय लावलं आपण? ऑक्झी ग्रुप लावला. हां, म्हणजे इथर जिथं येईल तर या ग्रुपला कोणता ग्रुप म्हणायचा? ऑक्झी ग्रुप म्हणायचा. आणि राहिला इस्टरचा, तर याच्यामध्ये ATE असतं पहा. ATE COO जर असेल तर त्याला आपण काय वापरायचं? ATE वापरायचं. जसं की एक्झाम्पलसाठी जर घेतलं आपण, सपोज CS3, त्यानंतर ग्रुप कोणता आहे? COO, आणि त्यानंतर C2H5 ह्या मेंबर घेतला मी. बरोबर आहे का? आता लक्षात घ्या, हा कोण आहे? राईट साईडला इथिल ग्रुप आहे आणि लेफ्टला मिथिल जरी असेल पण इथं पण कार्बन आलेला आहे. बरोबर आहे का? म्हणून याचं जेव्हा आपण नाव लिहू ना, तर इथोनेट येईल, म्हणजे इथिल इथोनेट असं नाव आपल्याला तयार करावं लागेल. इथं पहा, हा जो ग्रुप आपण ड्रॉप करायलो, त्या ड्रॉप करणाऱ्या ग्रुपचं नाव काय आहे आपल्या? इथिल. आणि मिथिल ग्रुपला CO अटॅच केला म्हणजे पुन्हा किती कार्बन झाले? 2 कार्बन, म्हणजे पुन्हा इथेनमध्ये गेलो आपण. बरोबर आहे का? मग इथेनचं काय वापरायचं? फक्त ETHAN वापरायचं. आणि ATEच्या ऐवजी फक्त थोडंसं चेंज आहे इथं, OATE, म्हणजे याचं नाव काय झालं? इथिल इथोनेट. पण याचं म्हणजे जनरल नेम, एक सामान्य नावसुद्धा आहे बरं याचं नाव इथिल ॲसिटेटसुद्धा आहे. हां, इथिल ॲसिटेटसुद्धा नाव आहे याला. पण IUPAC नुसार जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर जसं आपण इथं ऑक्झी वापरला होता कशामध्ये? इथरमध्ये, तशामध्ये याच्यामध्ये काय वापरायचं आपल्याला? ATE वापरायचं आहे. ओके. फक्त इथेन संदर्भात थोडा चेंज आहे, एक्स्ट्रा O वापरावा लागतो, म्हणून त्याचं नाव काय झालं? इथिल इथोनोएट. आणि राहिला अमाइन्स, तर त्याचं तर काहीच नाही, त्याचं आपण डायरेक्ट NH2 ग्रुप जो आहे कार्बनच्या लॉंगेस्ट चेनला अटॅच करायचा. जसं की आपण CS3 CH2 NH2 असं जर केलं तर याचं नाव काय येईल? अमायनो इथेन. अमायनो लावायचं फक्त. हा अमायनो ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे हा? अमायनो ग्रुप. ओके. आणि बेंझिन रिंग संदर्भात थोडंसं वेगळं आहे. हां, बेंझिनची रिंगला जर NH2 अटॅच असेल तर त्याचं नाव थोडंसं वेगळं आहे. याचं नाव काय आहे? ॲनिलिन. थोडं डिफरंट नेम आहे थोडंसं, आहे की नाही? याला तुम्ही म्हणजे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली फक्त, तुम्ही सध्या एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि आपण काय करू? एक हॅलो ग्रुप घेऊन टाकू लगेच, म्हणजे कसं आहे मग तो चार्टच होऊन जातो, की नाही? म्हणजे जर IUPAC नेम आले तुम्हाला तर कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स नाही. ओके. आता यामध्ये पहा, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. आपण काय करू? सेकंड मेंबरला काय करू? CH3 आणि ते काय करू आपण? क्लोरीन अटॅच करू. ठीक आहे. तर IUPAC नुसार काय होईल? 1 2 3 कसं जरी गेलो तर 2 नंबरला काय अटॅच आहे? क्लोरीन अटॅच आहे. म्हणून याचं नाव तयार करताना काय होईल? 2 क्लोरो. आणि पॅरेंट कार्बन किती कार्बनचा आहे? 3 आणि सिंगल बॉन्ड आहे, म्हणून त्याचं नाव काय असेल? प्रोपेन. 2 क्लोरो प्रोपेन. सेकंड जो आहे ब्रोमिन, तर ब्रोमिन संदर्भात थोडं वेगळं स्ट्रक्चर घेऊ आपण. CS3 CH2 CH, त्यानंतर Br आणि CH3. बरोबर. आता IUPAC नुसार जर गेलो आपण तर आपल्या नंबरिंग कुठून करायची? जिकडून ब्रोमिन जवळ आहे तिकडून. 1 2 3 आणि 4. 4 कार्बन आहे आणि सेकंड नंबरला कोण अटॅच आहे? ब्रोमिन. सो काय नाव येईल? 2 ब्रोमो. हां, 4 कार्बन आणि सिंगल बॉन्ड, म्हणून काय येईल? ब्युटेन. आता राहिला प्रश्न कोणाचा? आयोडीनचा. तर आयोडीन काय करू आपण? समजा सॉरी, हे पेज सपोर्ट करत नाही. आता पहा, CS3 आणि I असं घेऊ आपण, आहे की नाही? मग आता थोडंसं म्हणजे कसं आहे, पॅटर्न पण बदललेलं, म्हणजे दोन्ही एक उदाहरणं मिक्स व्हायले तुमचे, आहे की नाही? मग आता याच्यात लॉंगेस्ट चेन निवडायची असेल तर 1 2 3 कसं जरी गेलं तर कार्बनच्या लॉंगेस्ट चेनमध्ये 3च गेलं, म्हणजे एक CS3 तुम्हाला काय करावं लागेल? ड्रॉप केला किती नंबरला आहे? 2 नंबरला. आणि आयोडीन सुद्धा किती नंबरला आहे? 2 नंबरला. पण आयडो आणि मिथिन या दोघांमध्ये IUPAC नुसार अगोदर कोण येतं? आय अगोदर येईल, म्हणून याचं नाव काय असेल?
सॉरी हे आयडोमिथेन आहे, बरोबर आहे. नाही, याच्यात मिथिलच ग्रुप सबस्टिट्यूट अगोदर, म्हणजे किती येईल, किती नंबरला मिथिल आहे, 2 नंबरला आहे. 2 मिथिल आयडो आणि 3 कार्बन असल्यामुळं काय झाला तो प्रोपेन. आणि राहिलं बेंझिन रिंग संदर्भात, तर बेंझिन रिंग संदर्भात सोपा नियम आहे. पहा, बेंझिन रिंगला जर क्लोरीन अटॅच आहे तर क्लोरोबेंझिन, त्यानंतर ब्रोमिन अटॅच आहे तर ब्रोमोबेंझिन, किंवा इथं 3 ब्रोमिन जर अटॅच असतील समजा, तर याला नंबरिंग द्यावं लागेल 1 2 3 4 5 6. मग किती झाले, कोणत्या कोणत्या नंबरला आहेत, 1 3 5. आणि किती ब्रोमो आहेत, 3 असल्यामुळं ट्राय ब्रोमो. आणि रिंगचं पॅरेंट नेम काय आहे, बेंझिन. अशा पद्धतीने हे आहे थोडंसं IUPAC नॉमेनक्लेचर. मगाशी आपला व्हिडिओ घेताना थोडं चुकला, याच्यामध्ये पेंटेनमध्ये जर गेलो ना आपण, तर CH2ची जी युनिट्स आहे लिहिण्यामध्ये चुकलं असेल कदाचित, किंवा फास्टमध्ये. ठीक आहे, पेंटेनमध्ये किती येतील, 5. हेक्झेनमध्ये किती येतील, सॉरी इथं 6 बरोबर आहेत, इथं 6 आहेत. आणि एक रेफरन्ससाठी पुन्हा एक लक्षात घ्या की जेव्हा आता आपण रेफरन्ससाठी कोणाचं घेऊ, आपण ब्युटेनचं घेतलं, तर ब्युटेनची मांडणी कशी करू माहिती का आपण, CH2 आणि H. म्हणजे आता बघा, हे CH3 आणि या CH3ला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं, आणि याच्यावर आपल्याला क्लिअर आयडेंटिफाय होतं की याच्यामध्ये नंबर ऑफ CH2 युनिट्स किती आहेत, 4 आहेत. तर पेंटेनमध्ये 5, हेक्झेनमध्ये 6, या पद्धतीनं. ठीक आहे, नेक्स्ट आपण फायनली क्वेश्चन घेऊ शेवटचा. General formula of the homologous series of alkenes is CnH2n+2. Write down the molecular formula of the 8th and 12th member of using this. आता 8वा मेंबर माहिती आहे आपल्याला, कोण आहे, ऑक्टेन C8 आणि H2n+2, 8 2 16 आणि 2 18, म्हणून H किती होतील इथं, 18. आणि हा याचं जे नाव आहे हे काय आहे, ऑक्टेन. आणि राहिलं किती सांगितलं त्याने, 12th मेंबर, तर C12. आणि H जे आहे तर 24 + 2 किती झाले, 26. आता 10ला काय म्हणतो आपण, डेकेन. आणि 12 जर असेल त्याला डोडेकेन म्हणतात. सो इट इज अ डोडेकेन. टुमॉरो वी विल डिस्कस अबाउट नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ कार्बन कंपाऊंड. म्हणजे आज फक्त आपण इंट्रोडक्शन पाहिलं कशाचं, IUPAC नॉमेनक्लेचरचं. उद्या आपण थोडंसं डिटेलमध्ये IUPAC स्टडी करू.